नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अशा विलक्षण जीवन प्रवासाचा वेध घेणार आहोत जो एखाद्या भव्य कादंबरीलाही मागे टाकेल. हो, अगदीच. म्हणजे नुसता विचार जरी केला तरी अवाक व्हायला होतं. नक्कीच. पण या प्रवासाला सुरुवात करण्याआधी आपण सगळे मिळून एक दृश्य डोळ्यासमोर उभे करूया. काळ आहे सुमारे 90 वर्षांपूर्वीचा. जयपूरचा एक अत्यंत रुबाबदार राजा शिकारीच्या शोधात चंद्रपूरजवळील ताडोबाच्या घनदाट अरण्यात आला आहे. राजाच्या हातात शस्त्र आहे, सोबत मोठा लवाजमा आहे आणि जंगलातील प्राण्यांची त्यांची शोध मोहीम अगदी जोरात सुरू आहे. पण अचानक एका निर्जन गुहेजवळ या राजाची पावले थंबकतात. कारण तिथे काहीतरी अनपेक्षित घडतं. बरोबर. तिथे एक लहानसा मुलगा डोळे मिटून अत्यंत शांतपणे ध्यानात बसलेला असतो. त्या भयान जंगलात एकाकी बसलेल्या या मुलाला पाहून राजाला प्रचंड नवल वाटते. तो राजा त्या मुलाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो, प्राण्यांबद्दल काहीतरी बोलू लागतो. आणि तेव्हा तो मुलगा काय उत्तर देतो हे खूप महत्वाचं आहे. अगदी. तो चुणचुणीत मुलगा राजाकडे पाहतो आणि एक अत्यंत साधा पण थेट काळजाला भिडणारा प्रश्न विचारतो. तो म्हणतो, हे सुखी जीव आनंदानं जंगलात नांदत आहेत, तुम्ही त्यांना का हो ठार करता? हा प्रसंग नुसता ऐकला तरी अंगावर काटा येतो. म्हणजे या एका प्रश्नाची ताकद किती प्रचंड असेल याचा पण विचार करायला हवा. खरंच. शिकार करणं हा ज्याचा अभिमान होता, जो स्वतःला सत्ताधीश मानत होता, तो राजा त्या एका क्षणी पूर्णपणे निरुत्तर होतो. एका लहानग्या मुलाच्या तोंडून आलेले ते शब्द राजाच्या मनावर एखाद्या शस्त्रासारखे वार करतात. त्याला स्वतःची चूक आतल्यात खाऊ लागते. त्याचे सगळे विचार, त्याचा जो काही अहंकार होता तो तिथेच गळून पडतो. आणि यातली सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो राजा शपथ घेतो. होय, तो राजा चक्क त्या लहानग्या मुलासमोर एक शपथ घेतो की यापुढे मी कोणत्याही प्राण्याची शिकार करणार नाही. एका निरागस प्रश्नाने एका शस्त्रधारी राजाचे झालेले हे हृदय परिवर्तन, हिंसेवर अहिंसेने मिळवलेला हा विजय आपल्याला खूप काही सांगून जातो. हे ऐकताना खरंच थक्क व्हायला होतं. आणि ज्या उमद्या मुलाने एका राजाला हिंसेकडून अहिंसेकडे वळवले, त्या मुलाचं नाव होतं माणिक. आजच्या या विश्लेषणाचे मुख्य उद्दिष्ट हेच आहे की हाच लहानगा माणिक पुढे जाऊन संपूर्ण भारताला किंबहुना जगाला दिशा देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कसा बनला. अगदी बरोबर. उपलब्ध ऐतिहासिक आणि चरित्रात्मक माहितीच्या आधारे आपण एका महान संत, समाजसुधारक आणि स्वातंत्र्य सैनिकाच्या जीवनातील महत्त्वाचे टप्पे आज उलगडणार आहोत. या अद्भुत प्रवासाची सुरुवात त्यांच्या बालपणापासूनच होते. त्यांच्या बालपणाविषयीच्या नोंदी पाहिल्या तर त्यात त्यांचे वडील बंडोजी इंगळे ठाकूर आणि आई मंजुळा यांचा उल्लेख प्रामुख्याने आढळतो. लहान असताना त्यांच्या आईने त्यांना आजोळी म्हणजे वरखेडला नेले आणि तिथे आडकोजी महाराजांच्या सान्निध्यात ठेवले. मला वाटतं इथूनच त्यांच्या आयुष्याला एक वेगळं वळण लागलं असावं. नक्कीच. यातली सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे इथेच गुरु शिष्याच्या नात्याची एक अत्यंत सुंदर आणि दुर्मिळ प्रक्रिया आकाराला येताना दिसते. आजोळी गेल्यानंतर आडकोजी महाराजांचा जो सहवास माणिकला लाभला त्यानेच त्यांच्या भविष्यातील कार्याचा खरा पाया रचला गेला. आडकोजी महाराजांनीच या लहानग्या माणिकला एक नवे नाव दिले आणि ते नाव होते तुकड्या. तुकड्या? हो. वरवर पाहता हे नाव खूपच सामान्य किंवा ग्रामीण वाटू शकते, पण अध्यात्मात स्वतःचा अहंकार नष्ट करणे ही पहिली पायरी असते. हे नाव म्हणजे जणू अहंकाराचा त्याग करून या अथांग अस्तित्वाचा आपण एक लहानसा तुकडा असल्याची जाणीव करून देणारी ती एक आध्यात्मिक देणगी होती. क्या बात आहे. म्हणजे नावामागे एवढा मोठा अर्थ दडलेला होता. हो ना. पुढे माणिकने म्हणजेच तुकडोजींनी आडकोजी महाराजांना आपले गुरु मानले. हे तुकड्या नाव त्यांनी एवढ्या अभिमानाने मिरवले की पुढे त्यांची सर्व कवने, भजने आणि साहित्य याच नावाने अजरामर झाले. एका संताने दुसऱ्या भावी संताला दिलेली ही ओळख खरोखरच अद्वितीय होती. हे सगळं ऐकल्यावर लक्षात येतं की त्यांच्या जडणघडणीत या सुरुवातीच्या काळाचा किती मोठा वाटा आहे. पण त्यांच्या बालपणातील आणखी एका घटनेने मला खूप विचार करायला भाग पाडले. कोणती घटना? वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी त्यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला. आजच्या काळात 14 वर्षांचं मूल शाळा आणि खेळांमध्ये अडकलेलं असतं आणि इकडे तुकडोजी महाराज रामटेकच्या घनदाट जंगलात एकाकी भटकत होते. उपलब्ध माहितीनुसार
तिथे त्यांनी कंदमुळांवर स्वतःची गुजराण केली आणि चक्क हठयोगाचा अभ्यास केला. म्हणजे एवढ्या लहान वयात हठयोगासारखा कठीण मार्ग निवडण्यामागे काय उद्देश असावा? यामधील मानसशास्त्र आणि तत्कालीन परिस्थिती समजून घेणे खूप महत्वाचे आहे. 14व्या वर्षी घर सोडून जंगलात जाणे आणि हठयोगाचा अभ्यास करणे हे केवळ जगापासून दूर पडून जाणे किंवा वैराग्य पत्करणे अजिबात नव्हते. अच्छा, मग त्यामागे काय भूमिका होती? हठयोग हा योगाचा असा एक प्रगत आणि कठीण प्रकार आहे जो शरीराला आणि मनाला अत्यंत कणखर बनवतो. यात शारीरिक क्षमतेची परिसीमा गाठावी लागते. रामटेकच्या जंगलातील ती भटकंती, निसर्गातील ऊन पाऊस झेलणे, कंदमुळांवर जगण्याची तयारी. म्हणजे ते स्वतःला तयार करत होते. अगदी अचूक. या सगळ्यातून ते स्वतःला भविष्यातील मोठ्या संघर्षांसाठी तयार करत होते. एकीकडे आत्मिक ज्ञान मिळवणे आणि दुसरीकडे शारीरिक तसेच मानसिक तगडेपणा कमावणे, असा हा दुहेरी पाया तिथे रचला जात होता. बरोबर. समाजाचे दुःख दूर करण्यासाठी आधी स्वतःला पोलादासारखे मजबूत बनवणे आवश्यक असते, हे त्यांनी एवढ्या लहान वयातच ओळखले होते. आणि ही तयारी किती महत्वाची होती हे त्यांच्या पुढच्या आयुष्याकडे पाहिल्यावर आपल्याला लगेच समजते. कारण सहसा आपण जेव्हा संत हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर एका जागी शांत बसून ध्यान करणारी, माळा जपणारी एखादी आकृती उभी राहते. हो, आपली तीच एक पारंपरिक प्रतिमा असते. पण तुकडोजी महाराज हे त्या साच्यात बसणारे अजिबात नव्हते. ते खऱ्या अर्थाने एका ॲक्शन हिरोसारखे जगले. जंगलातून बाहेर आल्यावर ते चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासींचे पाढे आणि भटक्या लोकांच्या पाल्यांमध्ये फिरू लागले. गरिबांमध्ये, तळागाळातील लोकांमध्ये त्यांनी आपला वेळ घालवला. त्यांच्या कौशल्यांची यादी वाचून तर अवाक व्हायला होते. उत्तम पोहणे, वेगाने धावणे, घोड्यांवर आणि बैलगाड्यांवर नियंत्रण मिळवणे हे त्यांचे रोजचे खेळ होते. एवढेच नाही तर ते स्वतः गाणी रचायचे, विविध वाद्य वाजवायचे आणि मोठ्या ढोलांच्या तालावर बेभान होऊन नाचायचे. आणि हीच तर त्यांनी सर्वात मोठी ताकद होती. जर आपण या सर्व गोष्टींचा तत्कालीन सामाजिक परिस्थितीशी संबंध जोडला तर आपल्याला जाणवेल की ते लोकांशी नाळ कशी जोडत होते. बरोबर. ते केवळ लांबून उपदेश देणारे संत नव्हते, तर ते लोकांमध्ये मिसळून त्यांच्यासारखेच जीवन जगणारे एक लोकनेते होते. त्यांची संवाद साधण्याची आणि लोकांना जोडून घेण्याची पद्धत अतिशय प्रभावी होती. हिंदी, उर्दू आणि मराठी यांसारख्या भाषांवर त्यांचे उत्तम प्रभुत्व होते. त्यामुळे भाषेची कोणतीच अडचण त्यांना आली नाही. अगदी. ज्यामुळे ते वेगवेगळ्या भाषिक आणि प्रादेशिक समूहांपर्यंत सहज पोचू शकले. आणि या सर्वांवर कळस म्हणजे त्यांची खंजिरी. ते स्वतःचीच रचलेली कवने एका हातात खंजिरी घेऊन बेभान होऊन गात असत. त्या खंजिरीच्या नादाची तर एक वेगळीच जादू होती असं म्हणतात. होय. खंजिरीच्या त्या विशिष्ट नादात आणि त्यांच्या ओजस्वी पहाडी आवाजात एक प्रकारची संमोहन शक्ती होती. लोक त्यांना ऐकताना तासन तास तल्लीन होऊन डोलत असत. त्यांच्या याच आगळ्या वेगळ्या गुणसंपदेमुळे आणि त्यांच्यात सळसळणाऱ्या विलक्षण ऊर्जेमुळेच सामान्य लोकांनी त्यांना प्रेमाने देवबाबा ही पदवी दिली. देवबाबा? हो. ते लोकांसाठी आकाशातून आलेले कुणी देव नव्हते, तर त्यांच्यातलेच एक रूप होते. देवबाबा हे नाव किती जिव्हाळ्याचे वाटते. पण हा काळ असा होता जेव्हा आपला भारत देश ब्रिटिशांच्या पारतंत्र्यात खितपत पडला होता. सर्वत्र असंतोष होता. अशा वेळी एक प्रश्न नक्कीच उपस्थित होतो की हे देवबाबा केवळ भजन आणि कीर्तनातच रमले की या पारतंत्र्याच्या जोखडातून देशाला मुक्त करण्यासाठीही त्यांनी काही पावले उचलली? कारण बऱ्याचदा अध्यात्म आणि राजकारण या दोन वेगवेगळ्या गोष्टी मानल्या जातात. हां, अत्यंत कळीचा प्रश्न आहे आणि याचे उत्तर तुकडोजी महाराजांच्या कार्याचे वेगळेपण सिद्ध करते. त्यांनी अध्यात्माला आणि राष्ट्रभक्तीला कधीच वेगळे मानले नाही. म्हणजे त्यांनी दोन्ही एकत्र साधलं. होय. जर आपण याचा मोठ्या चित्राशी संबंध जोडला तर त्यांनी या खंजिरीचा वापर केवळ भक्तीसाठी नाही तर क्रांतीचे अस्त्र म्हणून केला. 1930 साली झालेला प्रसिद्ध जंगल सत्याग्रह आपल्याला माहिती असेलच. हो, जेव्हा ब्रिटिशांनी कडक कायदे केले होते. बरोबर. ब्रिटिश सरकारने जंगलातील लाकूड आणि इतर साधन संपत्तीवर कडक निर्बंध लादले होते, ज्याचा फटका थेट गोरगरीब आणि आदिवासींना बसत होता. या अन्यायकारक कायद्याविरुद्ध झालेल्या जंगल सत्याग्रहात तुकडोजी महाराजांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. हे खरोखरच प्रेरणादायी आहे. ते केवळ लांबून पाठिंबा देणारे नव्हते, तर प्रत्यक्ष मैदानात उतरून लढणारे संत होते. तत्कालीन स्वतंत्र चळवळीत ते सत्याग्रही तरुणांच्या शिबिरांमध्ये जाऊन भेटी देत असत. तिथे आपल्या खंजिरी भजनांद्वारे, आपल्या धगधगत्या शब्दांद्वारे तरुणांच्या मनात स्वराज्य मिळवण्याची प्रचंड प्रेरणा त्यांनी जागवली. म्हणजे एक प्रकारे संपूर्ण समाजाला मानसिक बळ देण्याचे
अत्यंत महत्वाचे कार्य ते करत होते. हे ऐकून अंगात एक वेगळीच ऊर्जा संचारते. अगदी. पण नुसती प्रेरणा देऊन भागत नाही तर लोकांना संघटित करणेही तितकेच गरजेचे असते. उपलब्ध माहितीनुसार समाजाला एकत्र आणण्यासाठी त्यांनी काही संघटनांचीही स्थापना केली होती. झाडी मंडळात तेजस्वी तरुण संघटना आणि विदर्भात आरती मंडळे यांसारख्या सेवाभावी संघटनांचा उल्लेख वारंवार येतो. या संघटनांचं स्वरूप नक्की कसे होते? या संघटनांची स्थापना ही महाराजांच्या दूरदृष्टीची साक्ष देते. आरती मंडळे ऐकायला अगदी धार्मिक वाटतात आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांनाही सुरुवातीलाच तसेच वाटले असावे. हो, नावावरून तर तसंच वाटतं. पण ही आरती मंडळे म्हणजे केवळ टाळ मृदंग घेऊन गाणी म्हणण्याची ठिकाणे नव्हती. ती खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य लढ्याची गुप्त केंद्रे होती. बापरे, म्हणजे धार्मिक आवरणाखाली राष्ट्राचे काम? अगदी. या संघटनांद्वारे तरुणांना एकत्र आणले जायचे, त्यांच्यात राष्ट्रभक्तीचे विचार रुजवले जायचे. यासोबतच त्यांनी स्वदेशी आणि ग्रामोद्योग यांचा अत्यंत धडाडीने प्रचार केला. ग्रामोद्योग हा त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू होता. हो, कारण त्यांनी हे स्पष्टपणे ओळखले होते की जोपर्यंत गावे आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होत नाहीत, तोपर्यंत नुसते राजकीय स्वातंत्र्य मिळून काहीच उपयोग होणार नाही. परदेशी मालावर बहिष्कार आणि स्वतःच्या गावात तयार झालेल्या वस्तूंचा वापर या गोष्टी त्यांनी आपल्या भजनांतून गावागावांत पोचवल्या. त्यांच्या या राष्ट्रभक्तीच्या कार्याची दखल नक्कीच ब्रिटिश सरकारनेही घेतली असावी. कारण 1942च्या छोडो भारत चळवळीचा संदर्भ जेव्हा येतो तेव्हा महात्मा गांधींच्या या हाकेला साथ देत तुकडोजी महाराज आपल्या अनुयायांसह मोठ्या संख्येने या चळवळीत सहभागी झाले होते. आणि सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या राष्ट्रभक्तीच्या कार्यासाठी त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता. एका संताला देशाच्या स्वातंत्र्यासाठी तुरुंगात जावे लागणे हे चित्रच किती प्रभावी आहे. नक्कीच. आणि या तुरुंगवासाने त्यांचा निश्चय अधिकच दृढ केला. पण इथे आणखी एक आश्चर्यकारक टप्पा येतो. त्यांचे हे कार्य केवळ 1947ला स्वातंत्र्य मिळेपर्यंत मर्यादित नव्हते. स्वातंत्र्यानंतरही त्यांनी काम सुरूच ठेवलं. होय, देशाला स्वातंत्र्य मिळाले, पण नव्याने उभ्या राहिलेल्या स्वतंत्र भारत सरकारसमोर एक फार मोठं आव्हान होते. संपूर्ण देशभरात विखुरलेली अनेक छोटी मोठी संस्थाने भारतात विलीन करायची होती. हे काम अत्यंत गुंतागुंतीचे आणि राजकीय स्वरूपाचे होते. बरोबर. संस्थानांचं विलिनीकरण हा एक मोठाच प्रश्न होता. आणि या अत्यंत कळीच्या काळात तुकडोजी महाराजांच्या श्री गुरुदेव सेवा मंडळाने हैदराबाद स्टेट आणि कोल्हापूर संस्थान भारतीय प्रजासत्ताकात विलीन करण्याच्या प्रक्रियेत अत्यंत सक्रिय आणि महत्त्वाची भूमिका बजावली. हे विशेष आहे. जनमत तयार करणे, लोकांच्या मनातील भीती दूर करणे आणि त्यांना भारताच्या मुख्य प्रवाहात सामील होण्यासाठी प्रवृत्त करणे, यात त्यांनी मोठे योगदान दिले. एक आध्यात्मिक संस्था देशाच्या राजकीय आणि भौगोलिक एकत्रीकरणासाठी एवढं मोठं काम करते हे जगाच्या इतिहासात विरळच पाहायला मिळते. खरोखरच हे कार्य अफाट आहे. श्री गुरुदेव सेवा मंडळाचा उल्लेख निघालाच आहे, तर त्यांच्या सामाजिक सुधारणांच्या कार्याकडेही आपल्याला लक्ष द्यावं लागेल. या मंडळाने वेगवेगळ्या गावांमध्ये सप्ताह आणि चातुर्मास कार्यक्रमांचं आयोजन केले. पण हे कार्यक्रम पारंपरिक धार्मिक सप्ताहांपेक्षा पूर्णपणे वेगळे होते. या माध्यमातून त्यांनी स्वच्छता, व्यसनमुक्ती, आरोग्य संरक्षण आणि ग्रामोद्योगाचे संवर्धन असे अत्यंत आधुनिक आणि प्रागतिक उपक्रम राबवले. यात मला सर्वात जास्त क्रांतिकारक वाटलेला उपक्रम म्हणजे त्यांचे सामुदायिक सहभोजन. त्या काळी हा उपक्रम राबवणे किती कठीण असेल याचा आपण फक्त अंदाजच लावू शकतो. हा उपक्रम म्हणजे तत्कालीन समाजव्यवस्थेच्या मुळावरच घाव घालण्यासारखा होता. तो काळ असा होता जेव्हा जातीभेद, उच्च नीचतेच्या कल्पना आणि अस्पृश्यतेची पाळेमुळं समाजात खूप खोलवर रुजलेली होती. अगदी. वेगवेगळ्या जातीचे लोक एकत्र बसून जेवणे तर दूरच, पण एकमेकांच्या सावलीचाही विटाळ मानला जायचा. अशा अत्यंत कर्मठ वातावरणात समतेचा विचार केवळ भाषणातून सांगून चालणार नाही, तर तो आचरणात आणावा लागेल हे महाराजांनी अचूक जाणले होते. म्हणजे कृतीतून दाखवून द्यावं लागेल. हो, धर्म, जात, पंथ यांतील सर्व विषमता बाजूला सारून हजारो लोकांना एकाच पंक्तीत बसवून जेवण देण्याचा हा सामुदायिक सहभोजनाचा उपक्रम म्हणजे एक मोठी सामाजिक क्रांतीच होती. यातून त्यांनी लोकांच्या मनातील भेदाभेदाच्या भिंती प्रत्यक्ष पाडून दाखवल्या. समाजातील ही विषमता दूर करण्यासाठी त्यांनी इतर नेत्यांनाही भक्कम साथ दिली. समकालीन नेत्यांसोबत खांद्याला खांदा लावून ते कसे काम करत होते याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे साने गुरुजींचे उपोषण. हो, ते पंढरपूरचं उपोषण. अगदी बरोबर.
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सर्व जाती धर्माच्या लोकांना प्रवेश मिळावा म्हणून साने गुरुजींनी जेव्हा उपोषण पुकारले तेव्हा त्याला संपूर्ण महाराष्ट्रातून पाठिंबा मिळणं गरजेचं होतं. अशा वेळी तुकडोजी महाराजांची भूमिका काय होती? महाराजांनी या उपोषणाला केवळ शाब्दिक किंवा नाममात्र पाठिंबा दिला नाही. त्यांनी आपल्या अफाट जनसंपर्काचा वापर करून या चळवळीला बळ दिले. अनेक लोकांच्या सह्या मिळवून गावोगावी फिरून जनजागृती करून त्यांनी त्या उपोषणाला एक भक्कम जनसमर्थन मिळवून दिले. देवाच्या दरबारात सगळे समान आहेत हे त्यांनी आपल्या कृतीतून पटवून दिले. एवढेच नाही तर स्वातंत्र्यानंतर आचार्य विनोबा भावे यांनी जेव्हा भूदान चळवळ सुरू केली तेव्हा त्यातही त्यांनी अत्यंत सक्रिय सहभाग घेतला. भूदान चळवळ म्हणजे अतिरिक्त जमीन दान करण्याची चळवळ ना? हो, ज्यांच्याकडे अतिरिक्त जमीन आहे त्यांनी ती स्वैच्छेने भूमिहीनांना दान करावी हा या चळवळीचा उद्देश होता. महाराजांनी आपल्या प्रभावाचा वापर करून अनेक जमीनदारांचे हृदय परिवर्तन केले आणि हजारो एकर जमीन भूमिहीनांसाठी मिळवून देण्याचे महान कार्य केले. त्यांच्या या राष्ट्रोभारणीच्या आणि समाजविकासाच्या महान कार्याची दखल देशाच्या सर्वोच्च पातळीवर घेतली गेली. ही खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी तुकडोजी महाराजांच्या या निस्वार्थ कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांना विशेष सन्मान देत राष्ट्रपती भवनात आमंत्रित केले. होय, तो खूप ऐतिहासिक प्रसंग होता. आणि तिथेच त्यांना राष्ट्रसंत ही सर्वोच्च पदवी बहाल करण्यात आली. ताडोबाच्या जंगलात भटकणारा, रामटेकच्या रानात कंदमुळे खाणारा एका लहानशा गावातला तो तुकड्या आता संपूर्ण भारताचा राष्ट्रसंत झाला होता. हा प्रवास केवळ आश्चर्यचंबित करणारा आहे. आणि हा प्रवास फक्त भारताच्या सीमेपुरता मर्यादित राहिला नाही, हे आपण आवर्जून समजून घेतले पाहिजे. म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर. हो, त्यांची ख्याती हळूहळू सातसमुद्रापार पोचली. दुसऱ्या महायुद्धानंतर जगाला शांततेची नितांत गरज होती. अशावेळी जपानमध्ये विश्वशांती परिषद आणि जागतिक धर्म परिषद आयोजित करण्यात आली होती. या अत्यंत महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनासाठी चक्क राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना निमंत्रित करण्यात आले होते. काय सांगता? हे खूपच अभिमानास्पद आहे. जपानसारख्या देशात जाऊन जगातील अनेक देशांच्या प्रतिनिधींसमोर त्यांनी आपले विचार मांडले. तिथे त्यांनी भगवान बुद्धांच्या पंचशील तत्वांविषयी अत्यंत सविस्तर आणि अभ्यासपूर्ण माहिती देऊन त्या अधिवेशनाचं उद्घाटन केलं. जगाच्या पाठीवर शांतता आणि समतेचा संदेश देणारे त्यांचे ते भाषण इतके प्रभावी ठरले की त्यांना तिथेही एक महत्त्वाची जबाबदारी मिळाली. अगदी बरोबर. तिथे तब्बल 18 देशांची मिळून जी जागतिक धर्मसंघटना स्थापन करण्यात आली त्या संघटनेचे सल्लागार म्हणून महाराजांची नियुक्ती करण्यात आली. भारताचे आध्यात्मिक आणि शांततेचे तत्वज्ञान त्यांनी खऱ्या अर्थाने जागतिक पातळीवर प्रस्थापित केले. एकाच आयुष्यात एवढे सगळे टप्पे पार करणे मानवी आवाक्याबाहेरचे वाटते. अखंड प्रवास, गावोगावी जाऊन समाज प्रबोधन, संघटना बांधणी, स्वातंत्र्यासाठी तुरुंगवास आणि आंतरराष्ट्रीय दौरे, हे सगळे सुरू असतानाच त्यांनी आणखी एक मोठा डोंगर पेलला, तो म्हणजे साहित्याचा. साहित्यातील त्यांचं योगदान तर अतुलनीय आहे. त्यांनी लेखनासाठी वेळ काढला. हिंदी आणि मराठी भाषांमध्ये त्यांनी अनेक गद्य आणि पद्यपुस्तके लिहून प्रकाशित केली. आणि या सर्व प्रचंड साहित्य संपदेचा मुकुटमणी म्हणून ओळखला जाणारा ग्रंथ म्हणजे ग्रामगीता. या एकाच ग्रंथाने ग्रामीण विकासाचा जणू एक नवा वेदच समाजासमोर मांडला. ग्रामगीता या एकाच शब्दात त्यांचा संपूर्ण दृष्टिकोन सामावलेला आहे. ज्याप्रमाणे भगवद्गीता मानवी जीवनाचे कर्तव्याचे तत्वज्ञान सांगते, त्याचप्रमाणे ग्रामगीता ही गावांच्या विकासाचे, स्वावलंबनाचे आणि ग्रामस्थांच्या उद्धाराचे तत्वज्ञान अत्यंत सोप्या, ओघवत्या आणि ग्रामीण जनतेला समजेल अशा भाषेत सांगते. बरोबर. गाव हा देशाचा आत्मा आहे आणि जोपर्यंत गाव सुधारत नाही तोपर्यंत देश पुढे जाऊ शकत नाही, हा विचार त्यांनी या ग्रंथातून मांडला. जर आपण या संपूर्ण प्रवासाकडे मागे वळून पाहिले तर काय दिसते? एक अतिशय अद्भुत असा प्रवास. होय, ताडोबाच्या अरण्यात एका गुहेजवळ ध्यानात बसलेल्या एका शस्त्रधारी राजाला अहिंसेचा धडा देणाऱ्या एका लहान मुलापासून हा प्रवास सुरू होतो. तो जंगलात हठयोग शिकतो, लोकांमध्ये मिसळून ढोलाच्या तालावर नाचून देवबाबा होतो, स्वातंत्र्यासाठी तुरुंगात जातो, देशाला जोडण्यासाठी काम करतो आणि पुढे जपानमध्ये जाऊन जागतिक शांततेचा संदेश देणारा राष्ट्रसंत बनतो. खरंच
एकाच आयुष्यात हे सगळं कसं साध्य झालं असावं? हे सर्व कसे शक्य झाले कारण त्यांनी आपले ज्ञान आणि आपली आध्यात्मिक शक्ती केवळ स्वतःच्या मोक्षासाठी हिमालयात जाऊन बसण्यासाठी वापरली नाही, तर समाजाच्या तळागाळातील लोकांच्या प्रगतीसाठी, त्यांच्या उद्धारासाठी वापरली. अध्यात्माचा असा सामाजिक वापर हीच त्यांची जगाला दिलेली सर्वात मोठी शिकवण आहे. हा संपूर्ण प्रवास आपल्याला अंतर्मुख करणार आहे. ग्रामगीता लिहून त्यांनी गावालाच विश्वाचा केंद्रबिंदू मानले आणि ग्रामविकासाचा एक शाश्वत मार्ग दाखवला. आणि आता आपण या सखोल चर्चेच्या अगदी शेवटी आलो आहोत. पण जाता जाता एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर आपण सर्वांनी विचार करणं गरजेचे आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्यांच्या ग्रामगीता या ग्रंथातून गावांच्या विकासाला आणि आर्थिक स्वावलंबनावर सर्वाधिक महत्त्व दिले होते. त्यांनी ग्रामोद्योगाचा पुरस्कार केला होता. आज आपण 21व्या शतकात जगत आहोत. आजच्या या वेगाने शहरीकरण होणाऱ्या आणि डिजिटल बनणाऱ्या युगात जिथे सगळीकडे तंत्रज्ञानाचे जाळे पसरले आहे, तिथे गावे स्वयंपूर्ण करण्यासाठी ग्रामगीतेतील तोच ग्रामोद्योगाचा आणि एकतेचा मूळ विचार आपण आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन कसा प्रत्यक्षात आणू शकतो? आपला समाज, विशेषतः आपली तरुण पिढी, हा विचार आधुनिक रूपात कसा अंमलात आणू शकते यावर नक्की विचार व्हायला हवा. वेळ काढून हे सखोल विश्लेषण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असाच विचार करत रहा आणि नवीन गोष्टी शिकत रहा.